नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। आपण वाचत आहोत अध्याय 3 कर्मयोग किंवा भगवत परायण कर्म, आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 21। महत्वाचा श्लोक आहे। प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी याचा संदर्भ देतात। यद यद आचरति श्रेष्ठा तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद् अनुवर्तते। यद यद आचरति श्रेष्ठा तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद् अनुवर्तते। यद यद आचरति श्रेष्ठा तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद् अनुवर्तते। यत् यत् जे जे, प्रभुपाद इंग्लिश मध्ये देतात यत् म्हणजे जे काही, आणि यत् म्हणजे आणि जो कोणी। आचरती आचरण करतो, श्रेष्ठ एक आदरणीय नेता किंवा श्रेष्ठ व्यक्ती, किंवा श्रेष्ठ व्यक्ती दिलेलं नाही इंग्लिश मध्ये, एक आदरणीय नेता। तत् ते, तत् आणि केवळ तेच, एव निश्चितच, इतरः सामान्य, जनः व्यक्ती, सह तो, यत् जे, प्रमाणम उदाहरण, कुरुते करतो, लोकः संपूर्ण जगत, तत् ते अनुवर्तते पदचिन्हांचे अनुसरण करतात। भाषांतर आहे, श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात। आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते। दोन गोष्टी सांगितल्या जवळजवळ सेमच आहेत, परंतु दोन गोष्टी काय सांगितल्या? श्रेष्ठ व्यक्ती जे जे करतात ते सामान्य व्यक्ती करत असतात, आणि जे जे आदर्श श्रेष्ठ व्यक्ती घालून देतात त्या आदर्शाप्रमाणे सर्व जग कार्य करत असतात। म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकवण्यासाठी तू आपले कर्म केले पाहिजे, अर्जुनाला सांगितलं जाते। काल आपण या श्लोकाची थोडीफार सुरुवात केली, जिथे सांगितलं की जनक आदी राजांनी देखील केवळ आपले नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली। म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकवण्यासाठी तू आपले कर्म केले पाहिजे। यद यद आचरती श्रेष्ठास, श्रेष्ठ व्यक्ती ज्याप्रमाणे आचरण करतात, तत्तद देवे तरो जन, सामान्य लोक त्याप्रमाणेच काम करतात।
तात्पर्य वाचूया आणि मग आपण चर्चा करूया. महत्वाचा श्लोक आहे. तात्पर्यामध्ये देखील श्रील प्रभुपाद खूप महत्वाचे पॉइंट सांगतात. तात्पर्य, सामान्य जनांना अशा नेत्याची नेहमी गरज असते जो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. व्यावहारिक आचरणाद्वारे म्हणजे काय? प्रॅक्टिकली रोज जो आपल्या आचरणामध्ये आणून शिकवू शकतो, अशा लीडरची, नेत्याची गरज असते. तर नेता हा शब्द आपल्याकडे मराठीमध्ये फक्त राजकीय नेत्यासाठी वापरला जातो, परंतु इंग्लिशमध्ये हा शब्द वापरलेला आहे कोणत्याही नेत्याबद्दल. लीडर मराठीमध्ये नेहमी आपल्या ऑफिसमधल्या, आपल्या मंदिरमधल्या जे आपले वरिष्ठ असतात त्यांना आपण लीडर म्हणतो. परंतु नेता म्हणजे आपल्याला वाटतं राजकीय नेता. ऍक्च्युली मी पण बऱ्याचदा भाषांतर करतो, मला हे जाणवलं की लीडरचं भाषांतर नेताच होतं. त्यामुळे इथे राजकीय नेत्याबद्दल बोललेलं नाहीये बरं का. कुठल्या नेत्याबद्दल बोलले? जो लीडर असतो, जो आपल्या प्रॅक्टिकली रोजच्या जीवनामध्ये आपण करून दुसऱ्यांना शिकवू शकतो, अशा लीडरची सगळ्या सामान्य लोकांना गरज असते. जर एखादा नेता स्वतःच धूम्रपान करीत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही. प्रभुपाद म्हणतात, जर असा एखादा लीडर स्वतःच चुकीचं काम करत असेल तर तो दुसऱ्यांना ते थांबवा असं म्हणून कसं सांगणार? आता धूम्रपानाचं उदाहरण इथे घेतलंय. आपल्या लीडर लोकांमध्ये कोणी धूम्रपान, मांसाहार वगैरे करत नाही, परंतु बरेच चुकीचं आचरण करतात. मग ते चुकीचं आचरण कधी कधी मग प्रवचनात किंवा ह्याच्यात येत नाही, कारण ते स्वतः वागत नाहीत, मग ते सांगणार कसं? असं होतं. लीडर कसा असला पाहिजे? शास्त्राप्रमाणे वागणारा असला पाहिजे आणि तेच शिकवणारा असला पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की एखाद्या शिक्षकाने शिकवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले एखाद्या शिक्षकाने शिकवण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे शिकवतो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक असे म्हटले जाते. आचार्य या शब्दामध्येच आहे, जो आचरणात आणतो त्याला म्हणतात आचार्य. जो आपल्या आचरणाद्वारे दुसऱ्याला शिकवतो त्याला म्हणतात आचार्य. प्रभुपाद बऱ्याचदा या श्लोकावरती लेक्चर देताना सांगतात की आजकाल समाजामध्ये आपण मुलांना शाळेत घालतो आणि म्हणतो की त्याचे जे शिक्षक असतात ते वाईट कृत्य करताना कुठेतरी दिसतात आपल्याला, तंबाखू खाताना किंवा बाहेर हॉटेलमध्ये जेवताना, किंवा अगदी आजकाल तर एकदम थर्ड क्लास मग खालच्या पातळीला घेत जाऊन शिक्षक वागतात. बाहेर कोणाशी त्यांचं लफडं असतं, विवाहाच्या बाहेर संबंध ठेवतात वगैरे वगैरे वगैरे. परंतु पालक लोक काय म्हणतात? ऍक्च्युली प्रभुपादांनी 50 वर्षापूर्वी हे सांगितलेलं, म्हणजे तेव्हा पण असे शिक्षक होते. पालक लोक काय म्हणतात? तो माझ्या मुलाला गणित विज्ञान शिकवतो, बास आहे ना, त्याच्या वैयक्तिक जीवनात तो काय करतोय मला काय देणं घेणं आहे त्याच्याशी. परंतु आपण विचार करत नाही की तुमचा मुलगा त्या शिक्षकाबरोबर दिवसाचे 8 तास असतो. आजकाल शाळा जरा कमी केलेली आहे, 6 तास असतो. त्यामुळे त्याच्या सगळ्या वर्तणुकातून तो शिकत असतो. असं नाही की फक्त गणित आणि फिजिक्सच शिकत असतो. शिक्षकाचं पहिलं काम असतं चारित्र्य घडवणे विद्यार्थ्याचं. गणित, भाषा, विज्ञान शिकवणे हे नंतरचं काम असतं. त्यामुळे तो कशाचाही शिक्षक असो, चित्रकलेचा शिक्षक असो, कशाचाही शिक्षक असो, तो कॅरेक्टरने, चारित्र्याने चांगला असला पाहिजे, मग त्याला शिक्षक म्हणायचं. असेल तर काही उपयोगाचं नाही. एखादा शिक्षक म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वाचे पालन करणे अत्यावश्यक आहे. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वाचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
तर कलियुगामध्ये झालंय कसं माहितीये? मग पुढचं एक वाक्य वाचतो मग सांगतो मी. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्राच्या तत्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. आता मी हेच सांगणार होतो की आजकालचे शिक्षक, आता आपल्या आध्यात्मिक शिक्षकांबद्दल बोलूया. अध्यात्मामध्ये जे ज्ञान देतात त्यांना पण आपण शिक्षक म्हणतो, गुरु म्हणतो, आचार्य म्हणतो. हे स्वतःच्या मनाने काही तयार करून सांगतात, शास्त्राच्या तत्वाचं स्वतः पालन करत नाहीत, त्यामुळे ते तुम्हालाही सांगत नाही. आणि मजेची गोष्ट अशी आहे की तुम्हाला पण वेळ नाही शास्त्रात काय आहे त्याच्या विरुद्ध माझे शिक्षक सांगतात काय बघायला, आपल्याकडे पण वेळ नाही. मी बऱ्याचदा स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे, बरेचसे असे गुरु जर स्वतः पालन करत नसतील तर ते अगदी सोयीस्कररित्या तेवढंच तात्पर्य किंवा तेवढाच एक श्लोक टाळतात. तर तुम्हाला तर कुठे वेळ आहे 18,000 श्लोकांमध्ये वाचत बसायला? जे आपण समोरचं सांगतो ते ब्लाइंडली ऐकतो. यद यद आचरती श्रेष्ठ व्यक्ती जसा वागतो तसं सामान्य लोक वागतात. त्यामुळे श्रेष्ठ व्यक्तीची ही जबाबदारी असते काटेकोरपणे नियमांचं पालन करणे, शास्त्राप्रमाणे बोलणे, शास्त्राप्रमाणे वागणे. लीडरचं काम असतं. हे अर्जुनाला सांगितलं जातंय कारण अर्जुन एक क्षत्रिय होता आणि तो राजा समान होता, मग त्याची प्रजा पण तशीच वागली असती. परंतु प्रभुपादांची मुख्य कर्तव्य काय आहे? आपल्या जीवनामध्ये भगवद्गीता आपण कशी समजावून घेणे. म्हणून आपल्याला हे आपल्या जीवनामध्ये हे कसं लागू होतं प्रभुपाद सांगतात येते. तुम्ही अशा शिक्षकाकडून शिक्षण घेत असाल किंवा तुम्ही स्वतः शिक्षक असाल, कदाचित तुमच्यापैकी काही जण लेक्चर देत असतील, शिक्षा देत असतील, तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. शास्त्राप्रमाणेच बोललं पाहिजे, शास्त्राप्रमाणे जे बोलतंय ते वागलं पाहिजे. मग तुम्ही खऱ्या अर्थाने दुसऱ्याला शिकवू शकता. नसेल तर तुमच्या शिक्षणाकडे, तुमच्या लेक्चरकडे कोणी लक्ष पण देणार नाही. एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्वांविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. मनुसंहिता त्याचप्रमाणे इतर शास्त्रांचा मानव समाजाने पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जातात. म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतांवर आधारित असली पाहिजे. इंटरेस्टिंग हो की नाही? प्रभुपाद म्हणतात शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वज्ञानाप्रमाणे वागलं पाहिजे, शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वज्ञानाप्रमाणे दुसऱ्याला शिकवलं पाहिजे, स्वतःच्या मनाने नवीन तत्वज्ञान निर्माण केलं नसलं पाहिजे. आणि एवढं सगळं सांगून झाल्यानंतर प्रभुपाद उदाहरण कुठलं देतात? मनुसंहितेचं. प्रभुपादांनी भगवद्गीतेचं शास्त्रामधले असं का म्हटलं नाही? भागवतम शास्त्रामध्ये असं का म्हटलं नाही? गरुड पुराण, पद्मपुराण, जे आपल्या काही भक्तांना गरुड पुराण, पद्मपुराणच पाहिजे असते, हे पण काही सांगितलं नाही. प्रभुपाद सांगतात मनुसंहितेप्रमाणे लीडरने शिक्षण घेतलं पाहिजे आणि मनुसंहितेप्रमाणेच लीडरने आपल्या सामान्य जनांना देखील शिक्षण दिलं पाहिजे, आचरणातून दाखवून दिलं पाहिजे. इतका महत्वाचा आहे मनुसंहिता. कारण मनु हा पहिला राजा होता, आज तो आहे अजून पण ऍक्च्युअली. आणि तो या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे जीव आहेत त्यांनी कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे याच्याबद्दल जे नियम बनवून ठेवतो त्याला मनुसंहिता म्हणतात. भारताचे नियम कायदे आपण बदलू शकतो, बीजेपी आली तर बदलणार, काँग्रेस आलं तर बदलणार, पण भगवंतांचे नियम कायदे बदलत नाही, ते म्हणून बनवले तसेच राहतात. म्हणून ऍक्च्युली तुमच्या राज्याच्या, राष्ट्राचे जे नेते आहेत त्यांनी देखील तेच वाचन केलं पाहिजे, त्याच्यावर आधारितच राष्ट्राचे कायदे बनवले पाहिजेत आणि त्याच्यावर आधारितच राज्य केलं पाहिजे. ऍक्च्युली मला माहिती आहे प्रभुपादांनी हा प्रयत्न पण केला. प्रभुपाद इंदिरा गांधीला पत्र लिहायचे, पत्रात लिहायचे की माझ्याकडे प्रोग्राम आहे,
की तुमच्या पॉलिटिकल सगळे जे एवढे नेते आहेत त्यांना राज्य करण्यासाठी श्रीमद भागवतमावर आधारित कसं शिक्षण दिलं पाहिजे आणि मी ते देऊ शकतो, आपण हे करूया का? साहजिकच आहे, श्रीमती इंदिरा गांधींनी कधीही प्रभुपादांच्या पत्राचं उत्तर दिलं नाही. प्रभुपादांनी महात्मा गांधींना पण खूप पत्र लिहिली की तुम्ही नुसती भगवद्गीता वाचता, त्याच्यावर आधारित जीवन जगायला पण शिकलं पाहिजे आणि दुसऱ्यांना शिकवलं पण पाहिजे. साहजिकच महात्मा गांधींनी पण प्रभुपादांना कधीच पत्राचं त्यांच्या उत्तर दिलं नाही. प्रभुपाद म्हणायचे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हा आपली संविधान निर्माण झालं, राज्यसभा निर्माण झाली, प्रभुपाद सांगायचे की राज्यसभेमध्ये जो कोणी MLA MP, जो कोणी काय म्हणतात त्याला, आमदार का खासदार येतो, त्याला रोज 1 तास श्रीमद भागवतमचा क्लास कंपल्सरी केला पाहिजे. करायला पाहिजे. आणि विशेष करून त्याने मनुसंहितेचा अभ्यास केला पाहिजे. आता दुर्दैवाने मनुसंहितेचा इतका तिरस्कार केला जातो भारतामध्ये, विशेष करून खूप वाईट अवस्था आहे. आणि हा तिरस्कार जनरली जे दलित वगैरे स्वतःला दलित म्हणून घेतात ते करतात, कारण त्यांना वाटतं की मनुसंहितेमध्ये असे नियम आहेत ज्याच्याने त्यांचं खच्चीकरण होतं किंवा त्यांच्यावरती अत्याचार होतो. असं काही नाही आहे, ॲब्सोल्युटली नाही आहे. आणि मुळात जन्माने जातपात किंवा वर्ण ठरवायचं हेच दिलेलं नाही आहे, मनुसंहितेत पण दिलेलं नाही आहे आणि शास्त्रामध्ये पण दिलेलं नाही आहे. आणि मग त्या लोकांना उद्विग्न होतील, ते लोक काय म्हणतात त्याला, ॲजिटेट होतील. म्हणून आपण देखील मनुसंहितेला पाळायचं नाही म्हणून सांगतो. आपले काही भक्त सांगतात मनुसंहितेला पाळायचं नाही, मनुसंहितेला हात लावायचं नाही, मनुसंहितेचा संदर्भ द्यायचा नाही. मी सहज एकदा सर्च करून बघितलं प्रभुपादांच्या वेदाभ्यासमध्ये, प्रभुपाद 100 पेक्षा जास्त ठिकाणी मनुसंहितेचा उल्लेख करतात. आणि आपल्याला मनुसंहिता नको आहे. एनिवे, प्रभुपाद म्हणतात, मनुसंहिता त्याच प्रकारे इतर शास्त्रांना मानव समाजाचे पालन करण्यायोग्य असे आदर्श ग्रंथ मानले जातात. म्हणून नेत्याची शिकवण ही अशा आदर्श शास्त्रांच्या सिद्धांतांवर आधारित असली पाहिजे. सगळ्या नेत्यांची शिकवण. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांतांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. प्रभुपादांनी ऍक्च्युली लीडरनी कसं वागलं पाहिजे हे सांगितलंय या श्लोकामध्ये, परंतु प्रभुपाद आपल्याला सांगतात आपण देखील भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर अशा लीडरचं अनुसरण केलं पाहिजे जो शास्त्राप्रमाणे वागतो, शास्त्रांच्या सिद्धांतांवर त्याची शिकवण आधारित आहे. श्रीमद भागवत ही निश्चितपणे सांगते की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. खूप फेमस श्लोक आहे हा भागवतम मधला. भागवतम मध्ये महाजनो येन गतास पंथा. परवा मी हा श्लोक कोणाच्या तोंडून ऐकला माहितीये? मिस्टर नरेंद्र मोदींच्या तोंडात. श्लोक पाठ करणे खूप सोपं असतं, महाजनांच्या पदचिन्हांवरती आचरण करणे मात्र खूप अवघड असतं. हे जे नियम बंधनं कायदे दिलेले आहेत शास्त्रामध्ये त्याचे काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आपण. प्रभुपाद लिहितात,
श्रीमद भागवतमामध्ये सांगितलेलं आहे की मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच योग्य मार्ग आहे. हाच योग्य मार्ग आहे. राजा किंवा राजाच्या कार्यकारी प्रमुख, प्रशासक, पिता, शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. लक्षपूर्वक ऐका, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. राजा नंबर 1, राज्याचा कार्यकारी प्रमुख, प्रशासक, इथपर्यंत हे यांना म्हणायचं सरकारी अधिकारी, पंतप्रधानापासून ते तुमच्या तलाठीपर्यंत हे सगळे प्रशासकीय अधिकारी असतात. यांनी आदर्श असणं हे अगदी म्हणजे असावंच लागतं. यातला एखादा जरी शास्त्राला अनुसरून वागत नसेल तर पूर्ण प्रजा वाईट दिशेला जाते. कारण आपल्या डोळ्यासमोर आदर्श तेच आहेत. आणि मग त्याच्यामध्ये पुढे सांगतात पिता, एक वडील हा नेता असतो घरातला. त्यानंतर शालेय शिक्षक, शाळेतला शिक्षक हा जनसामान्यांचा नेता असतो. त्यामुळे या सगळ्यांनी शास्त्राप्रमाणे वागणे, शास्त्राप्रमाणे बोलणे आणि शास्त्राप्रमाणे शिक्षण देणे या सगळ्यांचं कर्तव्य असतं. आता बऱ्याच घरांमध्ये आपण पाहतो भगवंतांच्या कृपेने किंवा पूर्वजन्माच्या आपल्या सुकृतीने म्हणा, आपण भक्ती मार्गावरती येतो, भक्ती मार्गावरती आपण दृढ होतो, परंतु आपले पिताच भक्ती मार्गावरती यायला तयार नसतात. त्यांना इंद्रिय तृप्तीचीच आवड जास्त असते. ऍक्च्युली सध्या समाजामध्ये ही वाईट परिस्थिती याच्यामुळेच झालेली आहे. आई वडील विसरून गेले की आपली जबाबदारी ऍक्च्युली नक्की काय आहे. आई वडिलांना असं वाटतं की मुलांना मोठं करणे, त्यांना मोठं शिक्षण देणे, त्यांना मोठ्या हुद्द्यावरती पोहोचवणे, त्यांच्या मोठ्या लठ्ठ पगाराची व्यवस्था करणे हे आपल्या जीवनाचं कर्तव्य आहे. नो, शास्त्र सांगतं मुलांना जन्म मृत्यूच्या चक्रातून पूर्णपणे बाहेर कसं पाडलं पाहिजे हे आई वडिलांचं प्रमुख कर्तव्य असलं पाहिजे. बाकी सगळं गौण आहे. एक वेळ त्यांना खायला नाही मिळालं तरी चालेल, राहायला नाही मिळालं तरी चालेल, परंतु ते भक्ती मार्गावरून ते बाजूला झाले नसले पाहिजेत. हे आई वडिलांचं कर्तव्य असतं. आज आपण पाहतो नाही शाळेतला शिक्षक श्रेष्ठ वागणूक आहे त्याचं, नाही घरातल्या पित्याचं श्रेष्ठ वागणूक आहे, नाही या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं वागणूक श्रेष्ठ आहे, नाही राजाचं वागणूक श्रेष्ठ आहे. सगळे भौतिक इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेले आहेत. आणि त्या भौतिक इंद्रिय तृप्तीच्या मागे लागून किती प्रमाणामध्ये आपण शोषण करत आहोत, पाप कर्म करत आहोत याची कोणालाही तीळ मात्रही गंध नाही. अंधाधुंदपणे सगळा कारभार चाललेला आहे. यालाच कलियुग म्हणतात. कलियुगामध्ये जेव्हा मुलगा जर साधू होत असेल तर वडिलाला वाईट वाटतं. मुलगा जर दारू पिऊन कुठेतरी गोव्याला जाऊन आला तर वडिलाला जरा बरं वाटतं, आपला मुलगा नॉर्मल आहे. हे याला कलियुग म्हणतात. या श्लोकाचं किती महत्व आहे बघा. जे आपल्या डोळ्यासमोर आदर्श म्हणून असतात ते जसे वागतात तसेच आपण वागतो. त्यामुळे या सगळ्या लोकांवरती खूप मोठी जबाबदारी असते. राजा, राज्याचे कार्यकर्ता, प्रशासकीय अधिकारी, पिता, शालेय शिक्षक यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. प्रभुपाद शाळेत अजिबात मुलांना घालू नका म्हणून का सांगितलंय प्रभुपादांनी? कारण आजकालच्या शाळेतले शिक्षकच नाही आहेत. याला कुठे ऍडमिशन मिळालं नाही म्हणून शेवटी तो बीएडला ऍडमिशन घेतला बस. आणि बीएडला ऍडमिशन घेणारे पण हजारो आहेत. मग तो 15 लाख रुपये देऊन शिक्षकाच्या नोकरीला लागलाय लाच देऊन. त्याला काय तुमच्या मुलाच्या चारित्र्याची देणं घेणं आहे? त्याला ऍक्च्युली तुमच्या मुलाच्या मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश याच्याशी पण देणं घेणं नाही. ऍक्च्युली तो येतो, आपलं काम करतो, रट्टा मारतो, जातो, तुमच्या मुलाला पण रट्टा मारायला लावतो. हे आज शिक्षण आहे दुर्दैवाने.
परंतु आपल्या डोक्यात हे एवढं बसलंय, शिक्षण 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 असलं पाहिजे, शिक्षण असलं पाहिजे. इट्स युजलेस. अजून काही वर्षांनी तुमच्या शिक्षणाला काही अर्थ राहणार नाही. जेवढे मोठे मोठे अब्जावधी करोडपती आहेत ना, त्यांनी काही शिक्षण घेतलेलंच नसतं. शिक्षण घेतलेले मात्र त्यांची चाकरी करत असतात. हे कसले शिक्षक? शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या बरोबरच लफडे करतात. हे असले आजकालचे शाळेतले शिक्षक. पिता स्वतः आपल्या मुलांबरोबर दारू प्यायला बसतो. ही आजची आपली संस्कृती. श्रेष्ठ लोक सगळे श्रेष्ठ राहिलेलेच नाही. पुढे काय लिहितात प्रभुपाद? या सर्व स्वाभाविक नेत्यांवर, स्वाभाविकचा अर्थ असतो नॅचरल, हे नॅचरली लीडर असतात बरं काय ना, कुणी करावं लागत नाही. साहजिक आहे. लहान मुलं कुणाकडे बघणार? पित्याकडेच बघणार. तुम्हाला वाटतं शाळेतल्या शिक्षकाचं जबाबदारी फक्त तुमच्या मुलांना गणित शिकवणे आहे? नाही. तो त्या शिक्षकाबरोबर रोज जातो. तो शाळेतल्या मधल्या सुट्टीमध्ये शिक्षक कुठे जातो, काय खातो, काय पितो, हे पण तो मुलगा तुमचं शिकतच असतो त्याच्याकडून. कारण हे सगळे जरी तुम्ही मान्य नाही केलं तरी हे नॅचरल लीडर आहेत सगळे. ब्राह्मण, क्षत्रिय हे नॅचरल लीडर असतात. इथे ब्राह्मणाबद्दल सांगितलं, आचार्य म्हणजे ब्राह्मण. आचार्य कसा असला पाहिजे. आता सांगतायत राजा म्हणजे क्षत्रिय. आणि हे ब्राह्मण आणि क्षत्रिय हे समाजातले नेते असतात. नॅचरल, नैसर्गिक. त्यांनी स्वतः मान्य केलं नसले तरी ते नेते असतात. तुम्ही मानलं नाही तरी ते नेते असतात. कारण लोक त्यांच्याकडे बघूनच शिकत असतात. आणि याला सोडून आपल्या घरामध्ये पिता, माता देखील ही गुरु असते. ऍक्च्युली लहान बाळाची पहिले गुरु माताच असते. आजची माताच फॅशन वर्ल्डमध्ये असल्यामुळे मग लहान मुलं पण तेच शिकणार. पिता गुरु असतो. या सर्व स्वाभाविक नेत्यांवर, स्वाभाविक म्हणजे नॅचरल नेत्यांवर, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. मोठी जबाबदारी असते. धर्माचं आचरण त्यांनी टाळलं नसलं पाहिजे, कारण समोरचा लगेच शिकणार. आणि यासाठीच त्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगण असणे अत्यावश्यक आहे. नैतिक आणि आध्यात्मिक. नैतिक म्हणजे रोजच्या जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे. आध्यात्मिक म्हणजे या जीवनातून मुक्त होण्यासाठी काय केलं पाहिजे. हे दोन्हीच ज्ञान असलं पाहिजे या लोकांना, ब्राह्मणाला, क्षत्रियाला, पित्याला, शाळेतल्या शिक्षकाला. शाळेतल्या शिक्षकाला आज भगवद्गीतेचा माहिती नाही, आणि त्याच शाळेत आपण मुलांना टाकतो आपल्या. त्या अशा लोकांना म्हटलं प्रभुपादांनी सांगितलं तुमच्या मुलांना इथे शाळेत घालू का तुम्ही. तर ते म्हणतात प्रभूजी आता दुसरा पर्याय राहिला नाही, काय करायचं. कशाचा पर्याय, कशासाठी पर्याय पाहिजे तुम्हाला. मग तो राहणार कसा, जगणार कसा. अरे मग भगवंतांना तुम्ही भगवंत कशाला मानता. हो की नाही. भगवंतांना भगवंत मानलं तर भगवंतांवर विसंबून राहायला, अवलंबून राहायला पण शिकलं पाहिजे. काल का परवाच्या श्लोकामध्ये वाचत होतो आपण. अर्जुन एक क्षत्रिय होता. त्यामध्ये त्याला भगवंत सांगतायत की तू जर या युद्धातून पळ काढलास तर उद्या कुणीच येणार नाही धर्माचं रक्षण करायला. आणि हळूहळू असं लोकांना वाटेल की स्वतःचा भाऊ जर समोर असेल अधर्माच्या मार्गाला तर त्याला आपण माफ केलं पाहिजे. स्वतःचा मुलगा जर अधर्मी असेल तर त्याला आपण माफ केलं पाहिजे. स्वतःच्या आई वडिलांनी काही चुकीचं केलेलं असेल त्यांना आपण माफ केलं पाहिजे. जे आजच्या समाजामध्ये होते. का? कारण आपले नेतेच तसे वागतात. होय. आपले जे नेते आहेत त्यांच्या मुलांना किंवा त्यांना कधी शिक्षा झालेली ऐकली का तुम्ही. काल का परवा दिवशी काल सकाळीच मी वाचत होतो. ऍक्च्युली लोकसभा इलेक्शन, आपली राज्यसभा इलेक्शन झाली आणि शपथविधी झाली.
त्यानंतर जे मंत्रिपदावर ज्यांचं नियुक्ती झाली त्यातल्या जवळजवळ सगळ्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये केसेस आहेत, सगळ्यांच्यावर. एका नेत्याचं स्पेसिफिकली नाव, हे टाइम्स ऑफ इंडियाला आलेली न्यूज आहे बरं का, टाइम्स ऑफ इंडिया का फायनान्शियल टाइम्स. एका नेत्याचं नाव होतं राणे, कणकवली मधून आलेला, नारायण राणेंचा मुलगा बहुतेक. त्याच्यावरती 38 केसेस आहेत. हे आज आपले नेते आहेत. भाजपवाल्यांनी हिंदुत्व केलं. हिंदुत्व हे आहे जे भगवद्गीतेमध्ये आपण वाचतो त्याला हिंदुत्व म्हणतात. परंतु सगळ्या चोर डाकू लुटेऱ्यांना भाजपवाल्यांनी माफ केलं, आपल्या ह्याच्यामध्ये घेतलं. हे आज आपले नेते आहेत. मग हे असे वागायला लागले तर सामान्य जनता पण तशीच वागणार. यद यद आचरती श्रेष्ठ तत् तत् ते वेतरो जन. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे, जसा नेता वागणार तसाच सामान्य माणूस वागणार. म्हणून तुमचा गल्लीला दुकानदार तुम्हाला फसवतो, कारण राजाच लुटणार आहे. लक्षात येते का आपल्या? विशेष करून ब्राह्मण आणि क्षत्रिय हे नैसर्गिक नॅचरल लीडर्स असतात समाजातले, आणि ते जेव्हा चुकीचं वागायला लागतात तेव्हा संपूर्ण समाज चुकीचा वागायला लागतो. म्हणजे आज आपण पाहतोय, आज एक प्रभूजी आले होते, त्यांनी प्रश्न विचारला की प्रभूजी मग हे विनाकारण असं भक्ती करायची नसेल यांना, तर मग भक्तीमध्ये येतात कशाला, आणि हे एवढे फेमस कसे काय होतात? व आपल्यालाच नको आहे, कारण ते जसं वागतात त्याप्रमाणे आपल्याला पण वागावं असं वाटतं. आणि एकूण ओव्हरऑल सगळ्यांनाच इंद्रिय तृप्तीकडे कल आहे, त्यामुळे इंद्रिय तृप्तीसाठी जे चांगलं आहे ते आपण वागतो. हे सिंपल उदाहरण आहे. राज्यसभा आता इलेक्शन झाली की नाही, त्या इलेक्शनमध्ये समजा तुम्ही उभे राहिला आणि म्हणाला की मी भगवद्गीतेवर आधारित राज्य करेन, धर्मावर आधारित राज्य करेन, साधूंना रक्षण देईन, दुष्टांचं संहार करेन, कारण भगवंतांचं ते काम आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. सगळ्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी अनासक्ती, विरक्ती आणि शुद्ध जीवन कसं जगता येईल याचं पूर्ण राज्यामध्ये मी प्रचार करेन, याची व्यवस्था करेन. तुम्हाला एक पण मत मिळणार नाही. कारण तुमच्या ऑपोजिट राहणारा जो नेता आहे तो म्हणतो तुम्हाला उद्यापासून 3 GB फ्री. तुम्हाला काय 3 GBच पाहिजे काय नाही? 3 GB फ्री. त्या 3 GB मध्ये दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत गाण्याचे व्हिडिओ बघत बसायला तुम्हाला आवडतं, त्यामुळे तुम्ही त्यालाच मत देणार. केबलवरती 200 चॅनल्स फ्री. जसा नेता असतो ना तसंच त्याचे अनुयायी असतात. हिंदीमध्ये म्हण आहे, जैसा गुरु वैसा चेला. त्यामुळे जो नेत्याच्या पदाला असतो, विशेष करून गुरु, ब्राह्मण, संन्यासी, क्षत्रिय, राजा, पंतप्रधान, मुख्यमंत्री, आपले जे काही आहेत, तहसीलदार, प्रांत हे वगैरे, यांचं कॅरेक्टर खूप स्पॉटलेस असलं पाहिजे. पैशाचा विचार न करता काय म्हणतात त्याला, तत्वज्ञानावरती आधारित त्यांनी शासन चालवलं पाहिजे. आणि हे खूप महत्वाचं आहे. उदाहरण कोणाचं दिलं बघा भगवान श्रीकृष्णांनी? जनक राजाचं. जनक राजाचं उदाहरण काय द्यायची गरज होती? नारद मुनींचं का उदाहरण दिलं नाही? जनक राजा नुसतेच भगवंतांचे महान शुद्ध भक्त होते असे नव्हे, तर त्यांनी आपलं नियत कर्म सोडले नव्हतं, वर्णाश्रम सोडला नव्हता. राज्यकारभार देखील ते भगवंतांच्या नियमानुसार करायचे. राज्यामध्ये सुव्यवस्था, राजाचं जे काही कर्तव्य असतं, राजाची थोडी कामं असतात का? सगळी काम जनक राजा परफेक्टली करायचे. म्हणून जनक राजाचे काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला? जनक आदी राजांनी केवळ नियत कर्मे करून सिद्धी प्राप्त केली. नियत कर्म म्हणजे नेमून दिलेले, वर्णाश्रमाप्रमाणे नेमून दिलेले कर्म, परंतु ते शास्त्रावर आधारित. हे खूप महत्वाचं आहे. अशा
नेत्यांना देखील आपण श्रेष्ठ मानलं नसलं पाहिजे. जे अशा प्रकारचे दुष्ट कर्म करतात, पाप कर्म करतात, भ्रष्टाचार करतात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण देखील तसे नेते झालं नसलं पाहिजे. भक्तीचा प्रचार करणे म्हणजे जनसामान्यांसमोर एक शुद्ध भक्त म्हणून तुम्हाला स्वतःला प्रस्थापित केलं पाहिजे. जरी तुमची इच्छा नसेल तरी, तुम्हाला काही इच्छा नाही आहे की मला लोकांनी शुद्ध भक्त म्हणावं वगैरे, तरी लोकांच्या समोर तुमची प्रतिमा ही शुद्ध भक्ताची असते, तेव्हा तुम्ही शास्त्राप्रमाणे शुद्ध भक्तीचं आचरण केलं पाहिजे. भक्त हा देखील जनसामान्यासमोर एक नेता असतो. राज्याचा कारभार, समाजाची व्यवस्था ह्याच्यामध्ये नेते असतात. तसेच आध्यात्मिक स्तरावरती देखील नेते असतात, ज्यांना आपण संन्यासी म्हणतो, गुरु म्हणतो, वरिष्ठ भक्त म्हणतो. यांचं कॅरेक्टर देखील स्पॉटलेस असलं पाहिजे, चांगलं असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्या कानावर बरेच अशी गोष्टी येतात, पैशाचा भ्रष्टाचार झाला, दुर्व्यवहार झाला वगैरे वगैरे वगैरे, आणि आणखीन बरेच असे निंद्य कृत्य आपल्या कानावरती येतात. भक्तांनी केले, आध्यात्मिक गुरुनी केले, संन्यासाने केले. मग अशा वेळेला सामान्य जनता एकतर त्यांचं आचरण करते किंवा धर्मावरती द्वेष करायला लागते, अध्यात्माचा धर्माचा द्वेष करायला लागते. हे असले गुरु आणि असले संन्यासी कशाला येऊ मी तुमच्या अध्यात्माच्या मार्गावरती. गुरु किंवा हे आध्यात्मिक नेते, विशेष करून जे आध्यात्मिक नेते असतात, त्यांची तर खूप मोठी जबाबदारी असते ऍक्च्युली. जो क्षत्रिय असतो, राजा राज्यकर्ता असतो, त्याची जबाबदारी जेवढी असते त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जबाबदारी मोठी आध्यात्मिक नेत्याची असते. आध्यात्मिक नेता जेव्हा भ्रष्ट निघतो तेव्हा धर्माचा ऱ्हास अजून फास्ट होतो, खूप फास्ट होतो. म्हणून जनक राजाचं उदाहरण दिलेलं आहे. जनक राजा हा रोजचे ऐहिक नैतिक गोष्टी देखील काटेकोरपणे पाळायचे आणि आध्यात्मिक मार्गावरती देखील टॉपमोस्ट स्टेजला होते. ते एक महाजन होते, 12 महाजनांपैकी एक महाजन होते जनक राजा. 12 महाजन ज्यांना म्हटलं जातं की यांना धर्माबद्दल काही शंका असेल तर यांना विचारा, परफेक्ट भक्त. त्यांच्यापैकी एक होते जनक महाराज. परंतु ते वैकुंठात नाही गेले, इथेच क्षत्रियाचं कर्तव्य केलं त्यांनी. युद्ध लढले, राज्याची व्यवस्था बघितली, जनकल्याणार्थ कामं केली. शिवाजी महाराज श्रेष्ठ नेता होते. शिवाजी महाराज श्रेष्ठ नेता मराठी होते म्हणून नव्हते किंवा मराठा होता म्हणून नव्हते. शिवाजी महाराज श्रेष्ठ नेते होते कारण ते धर्माप्रमाणे वागायचे, स्त्रियांना प्रॉपर आदर द्यायचे. स्त्रियांना पूर्ण आदर देणारा पहिला राजा होता बऱ्याच राजानंतर. शेतकऱ्यांना शेतीची सुव्यवस्था लावून देणारा पहिला राजा होता बऱ्याच राजानंतर शिवाजी राजा. माहिती आहे तुम्हाला? हे आपल्याला माहितीच नाही. आपल्याला वाटतं शिवाजी महाराज म्हणजे तलवार, बाकीचे मरेनात का सगळे. शिवाजी राजा म्हणजे तलवार. माझ्या मराठी माणसाला तुम्ही असं का म्हटला? अरे तुझा मराठी माणूसच चुकीचा वागतोय तर. आणि हे तलवार उचलणारेच गुटखा खाऊन तलवार उचलतात, कारण आजचे नेते गुटखा खातात. गुटख्याची कंपनीच आजचे नेते चालवतात. किती श्रेष्ठ, किती प्रॅक्टिकल श्लोक आहे बघा. तुम्हाला वाटते भगवद्गीता प्रॅक्टिकल नाही, डोक्यावरून जाते. नो, जो स्वतःला नेता समजतो त्याने श्रेष्ठ असणे गरजेचं असतं. ते श्रेष्ठत्व त्याच्यामध्ये यायला त्याला बरीच तपस्या करावी लागते, त्याग करावा लागतो. आणि जो करतो तो खरा नेता असतो. संकटांना तोंड द्यावं लागतं, बिकट परिस्थितींमध्ये राहावं लागतं. हे सगळं केलं शिवाजी महाराजांनी.
परवाच मी एका ठिकाणी वाचत होतो की शिवाजी महाराजांनी असे पण फरमान दिलेले की या प्रकारची झाडे तोडायची नाहीत, या प्रकारचीच झाडे तोडायची, झाडांचं संवर्धन केलं पाहिजे, झाडांची संख्या माझ्यापर्यंत आणून दिली पाहिजे. कुठला राजा? आपल्याला वाटतं शिवाजी महाराज म्हणजे फक्त मोहिमेवर गेले. आज आपला राजा अंधाधुंदपणे झाडं तोडतो, हिंदुत्ववादी राजा. कुठलं ते जंगल तोडायची परवानगी दिली. आणि हे न्यूजमध्ये पण येत नाही बरं का. न्यूज बीज सगळं तुमचे न्यूज चॅनल, न्यूजपेपर सगळं कंट्रोल केलेलं असतं आजकाल. तुम्हाला कळणार पण नाही आजचा राजा किती बदमाश आहे. आपण आपलं हिंदुत्व म्हटलं की त्याला मत देऊन येतो. कुठलं जंगल कापलं मागच्या वर्षी? हजारो एकर कापले, त्याचे सगळे राईट्स दिले कोळसा काढणाऱ्या एका मोठ्या कंपनीला. नाव घेत नाही मी आता कोणाची. कुठलं जंगल विसरलो, मध्य प्रदेश मधलं. हसदेव, हसदेवचं जंगल. सुदैवाने भगवंतांच्या कृपेने इंटरनेटमुळे आपल्याला ह्या गोष्टी कळतात. इंटरनेटचा उपयोग हा अशा गोष्टींसाठी करून घ्या. इंटरनेटचा उपयोग हा फालतूचे टाइमपास व्हिडिओ बघण्यामध्ये करू नका. हसदेवचं जंगल तोडायची परवानगी दिली आजच्या राजाने. मध्य प्रदेशमधला एकमेव जंगल, हजारो हेक्टर वरती असलेला, हजारो एकर कापण्याची परवानगी दिली. त्यातले काहीतरी 150 का 200 एकर कापले असं भकास दिसतंय. आपल्या कोकणातली झाड अंधाधुंदपणे रोज कापली जातात इंडस्ट्रीसाठी, मोठे रस्ते बनवण्यासाठी. हे आपले नेते आहेत ज्यांना शास्त्राशी काही संबंधच नाही, फक्त मत मिळवण्यासाठी शास्त्राचा उपयोग करायचा आहे. खूप प्रॉपरली वागलं पाहिजे नेत्याने. नेत्यावरती खूप जबाबदारी असते. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आता कलियुग आहे, थोडंसं स्ट्रिक्ट एवढं राहून चालत नाही. नो, नेत्याने सदैव आदर्शच बोलायचं असतं आणि आदर्शच वागायचा प्रयत्न करायचा असतो, भले ते होऊ दे नाही होऊ दे. तुम्ही जरा त्याच्यामध्ये सूट दिली तर सामान्य जनता त्याच्या 100 पटीने सूट घेतो. चालताय चलताय. तसंच आपल्या भक्तीमध्ये पण आहे. बरेचसे नेते आपले पैशाचा भ्रष्टाचार करतात, लैंगिक संबंध ठेवतात, त्याच्यामध्ये घृणास्पद कार्य करतात, आणि हे सगळं आपण चलता आहे म्हणून चालवतोय. नाही चालत. जो नेता असतो त्याचं वागणूक, वर्तवणूक हे श्रेष्ठ असलंच पाहिजे. मोठी जबाबदारी असते. हा या श्लोकाचा तात्पर्य आहे. अर्जुनाला सहजपणे सांगितलं भगवंतांनी, तू एक राजा आहेस. ऍक्च्युली युधिष्ठिर महाराज राजा होते, परंतु या 5 भावांना राजा म्हणूनच जनता पाहायची. कारण युधिष्ठिर महाराजांनी तसा कधी भेदभाव केला नाही, आणि बाकीच्या भावांना पण युधिष्ठिर महाराजांशी भांडावं असं कधी वाटलं नाही. त्यामुळे तू जर असं वागला नाहीस, तू जर तुझ्या कर्तव्याचं पालन केलं नाहीस, तर लोक पण त्याच्या कर्तव्याचे पालन करणार नाही. आमचा राजा कर्तव्याचं पालन करत नाही, मी केलं नाही तर काय बिघडतं? हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीने शास्त्र वाचावं, श्लोक लक्षात ठेवावेत आणि त्या श्लोकांप्रमाणे वागावं. हे पॉसिबल नाही आहे. आजही आपण पाहतो की हे सगळ्यांना शक्य नाही. मग जो वाचतो त्याने त्याप्रमाणे वागून दाखवायचं असतं. सामान्य लोकांसाठी ते वागणूक बघून ते शिकतात. जसं लहान मुलांना 10 वेळा जरी सांगितलं इथे बसू नको, तो ऐकणार नाही, कारण तुम्ही बसता तिथे. ज्या दिवशी तुम्ही तिथे बसायचं बंद कराल, खाली मांडी घालून बसाल, त्या दिवशी तो पण खाली मांडी घालून बसेल. काही प्रभूजी येतात माझ्याकडे, म्हणतात प्रभूजी आमच्या मुलाला ब्रह्मचारी सारखं मुंडन कर म्हटलं तर करतच नाही. पहिल्यांदा तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही करत नाही आणि मुलांना सांगून कसं चालेल? आमचा मुलगा धोती घालतच नाही. तुम्ही घालत नाही, तुमचा मुलगा कसा घालेल? सिंपल आहे की नाही? अगदी सोपं असतं.
कारण लहान मुलांना इंटरेस्ट नाही आहे श्लोक वाचण्यामध्ये, ते श्लोकचा अर्थ लक्षात ठेवण्यामध्ये. तसंच समाजामध्ये देखील 90% जनता अशी असते ज्यांची स्मृती, ज्यांची कुवतच नसते शास्त्र वाचायची, ते समजावून घ्यायची. ते फक्त बघतात आपला नेता कसा वागतो आणि त्याप्रमाणे ते वागतात. हे खूप महत्वाचं आहे. आपण स्वतःला भक्त म्हणतो, लक्षात ठेवा. भक्ताचं वागणूक तर 100% प्रॉपर असलं पाहिजे. एकदम क्षुल्लक उदाहरण मी सांगतो तुम्हाला. परवा एका ठिकाणी हार घालायला आले, पिशवीतून हार काढला, प्लॅस्टिकच्या पिशवीतून, साहजिकच, कारण आजकाल आपल्याकडे पिशव्या राहिलेल्याच नाही. हार घालण्याकडे त्याचं एवढं लक्ष होतं, पिशवी त्याने तिथेच रस्त्यावरती टाकली. मग हे प्लॅस्टिकमुळे किती कचरा होतो, काय होतो, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, सामान्य जनतेला माहिती नाही, तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे, हो की नाही? आणि असं हे रोजच्या जीवनामध्ये, भौतिक जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे हे शिकवणारा पण पाहिजे आपल्याला. नुसतं जप करून भगवत धामामध्ये कसं जायचं हे शिकवणारा नुसतं काही काळ उपयोगाचं नाही. कारण हे शरीर जोपर्यंत आहे, हे शरीर टिकवण्यासाठी तुम्हाला कर्म करावं लागतं. हा या अध्यायाचा विषय आहे. आणि ते कर्मच तुम्ही पाप कर्म करत असाल तर जप करून काय उपयोगाचं आहे? म्हणून प्रभुपादांच्या सारखे, नारद मुनींच्या सारखे महान भक्त येऊन आपल्याला सांगतात की जीवन जगलं कसं पाहिजे, भौतिक दृष्ट्या देखील त्याचं पण आपण आचरण केलं पाहिजे. काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसं झोपलं पाहिजे, कितीला उठलं पाहिजे, उपजीविकेसाठी काय केलं पाहिजे, किती कष्ट केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे पण शिकवणारं आपल्याला कोणीतरी पाहिजे. आणि आपण खूप भाग्यवान आहोत, हे शिकवणारा आपल्याला गुरु भेटलाय. परमाराध्य आपले परमपूज्य श्रील प्रभुपाद. ह्या प्रत्येक उपदेशाचा आदेश म्हणून आपण पालन केलं तर आपली खूप फास्ट प्रगती होईल भक्तीमध्ये. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? महासुदर्शन. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी, भगवद्गीता एवढा महान ग्रंथ आहे, तरी सुद्धा कोर्टामध्ये जी शपथ घेतली जाते आणि सरळ खोटे बोलले जातं, कसं काय? म्हणजे त्यांना कसं काय ते होतं? किंवा नेते सुद्धा मंत्री झाल्यानंतर शपथ घेतात आणि असे विरुद्ध वागतात, त्यांना भगवान शिक्षा करीत असेल ना? या भगवंतांच्या कायद्यातून कोणी सुटत नाही. पूर्वी जेव्हा राजेशाही होती तेव्हा हे असल्या भानगडी नव्हत्या. पूर्वी राजा जिथल्या तिथे सुनावणी करायचा. याने काय केलंय, याने अशा अशा हत्तीला मारले, राजा सांगायचा याला पण त्याच प्रकारे मारून टाका, संपला विषय. का? कारण राजा भगवद्गीता वाचायचा, प्रजा, त्याचे मंत्रिमंडळ भगवद्गीता वाचायचे. हे बघा, तुम्ही पूर्वीच्या काळामधले सिरियल्स वगैरे बघता, तुम्ही कधी राज्य सभागृहामध्ये कोणी भगवद्गीतेवरती हात ठेवून वचन घेतलेले वगैरे बघितलंय? याचा अर्थ ते भगवद्गीता वाचत नव्हते का? त्यांच्या आचरणात भगवद्गीता होती. आज आपल्याला भगवद्गीता फक्त मखमली कापडामध्ये फुलं वाहण्यासाठी आणि त्याच्यावर हात ठेवून शपथ घेण्यासाठी भगवद्गीता आहे. त्याच्या आतमध्ये शब्द काय आहेत त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही. कुठल्या नेत्याला माहिती आहे त्याच्यात आत काय लिहिलंय? तो या पुस्तकात बायबल द्या, भगवद्गीता काय वाटेल ते द्या, मला काय जाते शपथ घ्यायला, कारण मला त्याच्या आत काय लिहिलंच माहितीच नाही. खोटी शपथ घेतला असतं तुला दंड मिळणार आहे, तू नरकात जाणार आहेस,
हे त्याने कधी वाचलंच नाही, त्याला कोणी सांगितलंच नाही, त्याचा त्याच्यावर विश्वासच नाही. हो की नाही? मुळात ही लोकशाहीच बोगस असते. प्रभुपाद म्हणतात राजशाहीच असली पाहिजे आणि राजाला लहानपणापासून ट्रेनिंग दिलं पाहिजे. भगवद्गीता भागवतम मध्ये तो राजा असतो. राजाचा मुलगा राजा नसतो कधी. ती पण एक चुकीची कल्पना आहे. या सगळ्यांना दंड मिळणार. दंड कोणालाही चुकत नाही. आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, हे किती पाप करतात तरी पण पैसा यांच्याकडेच येतो, सुख समृद्धी यांनाच मिळते, आपण मात्र इथे पुण्यानं वागायला लागलोय, ते सगळं भक्तिभावाने वागलोय, मात्र दंड सगळा मलाच मिळतोय. काही काळजी करू नका. हे पेव भरायचं काम असतं. धान्याने कसे आपण पेव भरतो की नाही, वरून भरत जायचं, खालून काढत राहायचं. त्यामुळे मागच्या जन्मात तुम्ही भरलेलं आहे चुकीचं धान्य, ते आता मिळणार तुम्हाला चुकीचं दंड. मागच्या जन्मात या लोकांनी चांगलं धान्य भरलंय, त्यामुळे त्याचं ते फळ भोगतायत. आता जसं वागतायत त्याचं पुढच्या जन्मात त्यांना ते येणार आहे धान्य खाली पेवातून. भगवंतांच्या कायद्यातून कोणी सुटत नाही, कोणीही सुटत नाही. राज्याचे राष्ट्राचे कायदे भगवंतांनी बनवलेले नाहीत ना, तुम्ही बनवले. त्याच्यातून सुटणे सोपं आहे. धन्यवाद प्रभू. आपण याचा विचार करायचा नाही. हे कलियुग असंच जाणार आहे, असंच राहणार. आपल्या हातात नाही आहे ते बदलणे. आपल्या हातात जेवढं आहे तेवढं बदलायचा प्रयत्न करायचा, स्वतःला बदलायचा प्रयत्न करायचा. प्रभूजी दुसरे एक असे येस. येस प्रभूजी. दुसरे प्रभूजी युगंधर ग्रंथ एक आहे भगवंताविषयी, तो वाचण्यासारखे बरीच माणसं सांगतात. असं तर चालेल का ते? भगवद्गीता आणि श्रीमद भागवतम बस आहे आपल्यासाठी. कलियुगामध्ये भगवद्गीता, श्रीमद भागवतम. तुम्हाला जर वेळ मिळालाच तर श्री चैतन्य चरितामृत, नसेल तर दुसरं काही वाचायची गरज नाही. जेव्हा आपल्याला जीवनाचा उद्देश समजलेला असतो तेव्हा आणखीन वाचन करत बसणे ही पण एक प्रकारची इंद्रिय तृप्तीच असते. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम.